बंगाल इलेक्शन मध्ये स्कॅम झालाय का? माझ्या हाती काही अशा गोष्टी लागल्या ज्या ऐकल्यानंतर तुम्हाला पण आज प्रश्न पडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजचा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जे लोक मला रोज बघतात पण फॉलो केलं नाहीये त्यांनी फॉलो करून घ्या, कारण अशा गंभीर मुद्द्यांवर मी नेहमीच बोलत असतो. तर काही काळापूर्वी बंगालचे इलेक्शन झाले. इलेक्शनच्या आधी 60 लाख संशयास्पद लोकांची नावं कापण्यात आली. त्यानंतर ऐन इलेक्शन मध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांची नावं परत जोडण्यात आली. इलेक्शन झालं आणि रिझल्ट बीजेपीच्या साईडने लागला. आणि इलेक्शन झाल्यानंतर एक रूल आहे की ईव्हीएम 45 दिवसापर्यंत सेफ ठेवावे लागतात. आणि त्यासाठी काही टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी पण कोर्टमध्ये धाव घेतली होती की ईव्हीएम मशीन्स आणि तिथल्या सीसीटीव्हीची सिक्युरिटी वाढवण्यात यावी. पण कोर्टने त्या गोष्टीवर ऍक्शन घेण्याआधी 4000 ईव्हीएम जळून गेले. आता यामध्ये मला एक इंटरेस्टिंग पॅटर्न नोटीस झाला, त्यावर जरा चर्चा करू. जिथे ईव्हीएम ठेवले होते त्या बिल्डिंगच्या 3ऱ्या आणि 4थ्या फ्लोअरला आग लागली. त्यानंतर ज्या फ्लोअर्सवर ईव्हीएम मशीन ठेवले होते म्हणजे 8वा आणि 9वा त्या फ्लोअर्सला आग लागली. आणि आश्चर्य किंवा चमत्कार म्हणू शकता की आग 3ऱ्या आणि 4थ्या फ्लोअरवरनं डायरेक्ट 8व्या आणि 9व्या फ्लोअरवर गेली. मधल्या 5, 6, 7 फ्लोअरला साधा धक्काही नाही लागला. आणि ही गोष्ट स्वतः अग्निशमन दलाने नोटीस केली, मी माझ्या मनाचं सांगत नाहीये. आता मला असं वाटतंय की आग डायरेक्ट लिफ्ट मध्ये बसून 8व्या आणि 9व्या फ्लोअरवर गेली. बरं, त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अग्निशमन दलाला बोलवण्यासाठी उशीर केला. जसं काही कोणतरी तिथं सगळं जळून जाण्याची वाट बघत होतं. त्यानंतर जिथं ईव्हीएम ठेवतात तिथं फायर सेफ्टी आणि अलार्म तर असायलाच हवे. जर होते तर ते नीट काम का नाही केले, आणि जर नव्हते तर का नव्हते. त्यानंतर मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटली ती म्हणजे ज्या विभागातले वोट कापले होते त्याच विभागातले ईव्हीएम मशीन जळून गेल्या. बरं, आणि ह्याच्यामध्ये अजून एक विषय काय माहितीये का? इलेक्शन कमिशनने डायरेक्ट हात झटकून टाकले. त्यांचं असं म्हणणं आहे की हे काम आम्ही लोकल बॉडीजवर सोपून टाकलं होतं. आता जर त्या इलेक्शन बद्दल एखाद्याला भविष्यामध्ये ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तो कसं घेणार? सगळे पुरावे नष्ट झाले. मला ह्याच्यात 100% काहीतरी घोळ वाटतोय. तुम्ही तुमचे विचार मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.